नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. चला मंडळी, निघलो वावरात. आता जातलं तर आपण मारुतीचं दर्शन घेऊ आणि मग शेतात जाऊया. चला तर मग चला दर्शनाला. आलोय मंडळी मंदिरात. बघू शकता, आता दर्शन घ्या तुम्ही पण, मी पण दर्शन घेतोय. मंडळी दर्शन घ्या, देवाला नमस्कार करा. तर चला मंडळी, आता आपण चाललो आहोत वावरात. शेतात जाताना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं मंदिर दाखवतो. चला मंडळी. तर मंडळी, हे आता मी चाललोय वावरात. तुम्हाला हे बघू शकता, पुढे समोर आलेलं आपलं श्री स्वामी समर्थांचं मंदिर. आमच्या इकडे रेतीचे वाहनं चालू राहतात. आता आम्ही चाललोय दोघ जण, मी आणि माझा भाऊ शेतात. हाय. चार्जिंग हा आमच्या शेतात जाताना हा ओढा लागतो बघा. कसं नितळ झार पाणी इकडे बघू शकता. हे बघा, असं मागच्या वेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाणी आलं होतं, त्याच्यामुळं सगळं माती वाहून गेली इथली. आणि हे याच्यावर कमी जास्त पोहणी पाणी होतं मित्रांनो या पुलावर. हे बघा, इकडून येतोय. आता कमी झालंय पाणी, आता पावसाळा उघडल्यामुळे, नाहीतर लय मोठं पाणी होतं याला. तर चला, आता मी तुम्हाला भेटतोय शेतात गेल्यावर. मंडळी, आता आलोय आपण शेतामध्ये. हे पाट्या बघू शकता, सगळं आपला भारत नाही तर लावलेला आहे आपण. हे आपली महालक्ष्मी म्हणजे आपली मेसी फर्ग्युसन 9500. हे आपलं ट्रॅक्टर आहे मित्रांनो. चला, आता मी गाडी साईडला लावतो, भेटू तुम्हाला नंतर. तर मंडळी, आता ट्रॅक्टर पुसतोय. सगळं साफसफाई करून घेतो आणि तुम्हाला भेटतो मग पेरणी यंत्र जोडताना. सर्व एअर क्लिनर हे ते साफ करावं लागतं रोज, जेणेकरून मशीनमध्ये गर्दा जात नाही, मशीन चांगलं राहतं. तर चला मंडळी, पेरणी यंत्र आपण आता जोडून घेऊ. मशीन सोडायची आहे, मशीन सोडून देऊ. चला, आता आपण ट्रॅक्टर सुरू करू. आपल्याला जायचं आहे पेरणी यंत्र घेऊन गहू पेरायला. गहू पेरायला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता मित्रांनो, ट्रॅक्टर सुरू झालेला आहे आपला. आता हे बघा, आपली मशीन आहे 10 मेस. तर तुम्हाला पेरणी यंत्र जोडल्यानंतर भेटतो मित्रांनो मी. आता झालंय मंडळी, आता बघू शकता पेरणी यंत्र आपण जोडून घेतलेलं आहे. आता माझा भाऊ फक्त टॉपलिंग जोडायचं काम करतोय. बस राहू दे. चला मित्रांनो, आता आपण ट्रॅक्टर घेऊ गहू पेरायला. एका जणांना आपल्याला गहू पेरायचं आहे. चला, तर तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतो मी. गहू आणि खत टाकताना भेटतो मित्रांनो. मी खत भरताना दाखवतो तुम्हाला.
तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे आता बी भरून घेतलेले आणि खत पण भरता येते. अरे बघा अशा प्रकारे खत बी भरलेले कमी नाही पडत. तर चला मंडळी आता हे बघू शकता अशा प्रकारे आपण तास मारून घेतलेले पहिले. कमेंट करून नक्की सांगा कशी सरी पडते ती. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. चला मंडळी भेटतो आपण आता आपल्या घरच्या वावरात. तुम्हाला आपल्या घरच्या वावरातला गहू वगैरे दाखवतो कसं पेरला इथे. बघू शकता मंडळी कशा प्रकारे सरी पडते गव्हाची. तर चला मंडळी आता भेटू आपण आपल्या घरच्या वावरात. तर मंडळी तुम्ही तर आता आपलं ट्रॅक्टर नेमकंच बघितलं. त्यानंतर मी आलो होतो आपल्या इकडल्या वावरात. तर अशा प्रकारे आपण गहू पेरलेला आहे. तर गहू कसा निघाला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघू शकता तुम्हाला गहू दाखवतो मी आता. बघा गहू अशा प्रकारे मीच पेरणी केलेला आहे. बघा मित्रांनो कसा गहू निघाला कमेंटमध्ये नक्की सांगा. दाट झाला का पतला झाला. हे बघा इकडं आमच्या बली हळद आहे ही, इकडं तूर आणि ह्या इकडं वरी पण तूर आहे इथं. तर मंडळी आपण गहू तर बघितलाय. आता आपण बघू मीच पेरलेला चिया दाखवतो तुम्हाला. चिया पण पेरलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही चिया पेरलेला आहे. आता सध्या बारीक कोंब येतं. हे बघा हे आता सध्या बारीक कोंब येतं चियाची. बघा मस्त दाटवाट निघलेला आहे चिया पण. हे बघा हे अशा प्रकारे चिया निघलेला आहे. हे बघू शकता. हे बघा अशा प्रकारे पेरणी केलेली. म्हणजे आपण गव्हाला नाही का खोडक्या पाडतो त्याच प्रकारे याला पण खोडक्या पाडलेल्या आहेत पाणी देण्यासाठी. बघा चिया 1.25 फुटावर पेरणी केलेली आहे मित्रांनो. याची पण चियाची पण असं अशी पेरणी केलेली. तुम्ही माणसाला असं कसं दिसायला सगळं काळं डकवावर, तरी अशी पेरणी केल्यामुळे तुम्हाला कोंब दिसत नसतं. बारीक कोंबच सध्या. हे बघ तर मंडळी तुम्ही तर चिया बघितला, गहू बघितला. त्यानंतर आम्ही लसण लावलेलं आहे. लसण दाखवतो तुम्हाला कसं झालाय. तर हे बघू शकता लसणाचे बारे. हे बघा लसण. आणि त्याच्यानंतर ह्या इथं आम्ही थोडं हरभरं पण पेरलेलं आहे. हे बघा हरभरं. हे अशा प्रकारे हरभरं पण पेरलेलं आहे. कशी पेरणी झाली ते नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा ही तूर आहे. तर मंडळी आता नेमकंच आलोय घरी. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये आपण हरभरा गहू चिया सगळं दाखवलं. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीला दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर चला मंडळी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.